तर अजितदादांच्या अपघाताबाबत मला फोन आला होता असं योगेंद्र पवार यांनी म्हटलंय। 50 फूट खोल अजितदादांचं विमान कोसळलेलं मला दिसलं असं देखील योगेंद्र पवार यांनी म्हटलं। विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं असं योगेंद्र पवारांनी म्हटलंय। विमानाची केवळ मागची बाजू दिसत होती असं देखील योगेंद्र पवारांनी म्हटलं। दादांच्या विमानाचा एक ऍक्सिडेंट झालाय असं तिथं मला साधारण 8:55 ला मला फोन आला। मलाही तेव्हा वाटलं की एखाद्या वेळेस क्रॅश लँडिंग झालं असेल किंवा रनवेवर विमान घसरलं असेल आणि मी लगेच तिथं बारामती एअरपोर्टवर पोहोचलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं। तर विमान खाक झालेलं, काहीच तिथं शिल्लक नव्हतं। फक्त आपण जे विमानाचं टेल म्हणतो ती टेलच तिथं आपल्याला दिसत होती। तर लहान मुलांच्या माध्यमातून ड्रग्ज विकलं जातात असं निलेश राणेंनी म्हटलं। ड्रग्ज येतात कुठून ते शोधायला हवं असं निलेश राणेंनी म्हटलं। हे थांबवण्यासाठी सरकार म्हणून आपण काही करणार आहात का? निलेश राणेंचा विधानसभेत हा सवाल पाहायला मिळाला। आळे निग्रो वगैरे आता येत नाही ड्रग्ज घेऊन कुठल्या राज्यामध्ये। आता त्यांनी लहान लहान मुलं जे स्कूल बॅग मध्ये जे लहान लहान पोरं जे फिरतात ना त्यांच्या मार्फत आता ड्रग्ज विक्री सुरू केलेली आहे। आपण साहेब एका मुलाला पकडलं, त्याच्यामध्ये आपण ड्रग्ज शोधले आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज सापडले तर आपण त्या मुलावर केस करणार आहोत। करता त्याच्यानंतर काय? ते ड्रग्ज येतात कुठून? अहो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघा, अहो हैदोस घातलाय ड्रग्जनी। आता आमची सगळी पिढी आता गोवा बाजूला असल्यामुळे संध्याकाळी काय करणार? चला गोव्याला, संपला विषय। मग आपण काहीतरी हे थांबवण्यासाठी आपण काहीतरी सरकार म्हणून हे करणार आहोत की नाही अध्यक्ष महोदय? मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची ठेवी मोडण्यावर टीका जी आहे ती पाहायला मिळते। आम्ही 91,000 कोटींच्या ठेवी ठेवूनही विकास केला। 81,000 कोटींमधील 36,000 कोटी रुपये कुठे खर्च करणार याची श्वेतपत्रिका द्यावी अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे। त्यावेळेला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आले त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या पहिला आहे पण महापालिकेतनं घेतले असं कोण माध्यमात ऐकतेय। मग आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही जर नाही केलंय ना तर तुम्ही श्वेतपत्रिका देऊन टाका। आम्हाला जेव्हा तुम्ही विचारता की भ्रष्टाचारी, जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर 92,000 कोटी कुठून आणले? त्या ठेवी कशा ठेवल्या? आणि तुम्ही पारदर्शक म्हणताय तर 67,000 का खर्च केले, कुठे केले आणि 36,000 कोटी आता कशाला करताय? काय म्हणजे सगळ्याचा आम्हाला खर्च करणार असं नाही चालणार। श्वेतपत्रिकेची मागणी करणाऱ्या उभाटा गटाला आणि विरोधकांना मला एवढंच विचारायचंय, तुम्ही 25 वर्ष मुंबईला कशा पद्धतीनं खड्ड्यात घातलं याची जर का श्वेतपत्रिका मुंबईकरांना दाखवली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। आम्ही मुंबईच्या करांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे, पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजे आणि हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय। आणि याच्यामध्ये श्वेतपत्रिका काढायचीच असेल तर मागच्या 25 वर्षाच्या काळ्या कारभाराची श्वेतपत्रिका काढली पाहिजे।